Hello everyone. In last lecture, we have started permutations and combinations unit. ओके त्याच्यामध्ये आपल्याला एक नेक्स्ट पॉईंट आहे परम्युटेशन्स विथ रिपिटेशन फ्रॉम डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ आर्थ ऑब्जेक्ट टेकन फ्रॉम nth डिफरंट ऑब्जेक्ट्स विथ रिपिटेशन इज गिवन बाय परम्युटेशन्स काय दिलेले आहे परम्युटेशन फ्रॉम n ऑब्जेक्ट्स टू r ऑब्जेक्ट. ओके इज इक्वल टू काय दिलेलं आपल्याला n रेज टू r. ओके NPR इज इक्वल टू n रेज टू r. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक प्रूफ आपल्याला दिलेलं आहे. आता प्रूफमध्ये आपण काय सांगितलेलं आहे रिपिटेशन ऑफ युअर आर्थ ऑब्जेक्ट आपण असं कन्सिडर करूया. ओके रिपिटेशन आहेत ह्या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टचे. सो दॅट्स वाय फर्स्ट पोझिशन आहे का दिलेलं आहे आपल्याला फर्स्ट पोझिशन सेकंड पोझिशन अप टू आर्थ पोझिशन दिलेले आहे. ओके आर नंबर ऑफ ऑब्जेक्ट आहे ते जे आपले रिपीटेडली आहेत आपल्याकडे. ओके जो फर्स्ट पोझिशन आहे त्याचं एन काय असणार आपल्याला n-1. नंतर सेकंड पोझिशनला n-2 अप टू कुठपर्यंत आर्थ पोझिशनसाठी दिलेला आहे n-1 इज इक्वल टू 1 कारण की n आणि -n इज इक्वल टू 0. सो दॅट्स वाय आपल्याला किती आन्सर मिळते ह्या ठिकाणी 1 मिळते. सो दॅट्स वाय आपल्याला जो आपला पूर्ण जो रिपिटेशन्स आहेत तुमच्या एनचे ते कसे मिळणार आहेत n-1 n-2 अप टू कुठपर्यंत तर इंटू 1 पर्यंत. मीन्स ह्या सर्व टर्म्स इज इक्वल टू काय असणार आहे तर n-1 चा फॅक्टोरियल. सो दॅट्स वाय इज इक्वल टू n-1 फॅक्टोरियल. ओके each of the earth positions can be filled in the way so by multiplication principle npr is equal to n raised to r. ओके म्हणजेच काय सांगितलेलं आपल्याला पूर्ण हा थेरम आपल्याला प्रूव्ह करून दाखवलेला आहे परम्युटेशन्स विथ रिपिटेशन फ्रॉम डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट असतील तर त्या ठिकाणी आपला परम्युटेशनचा फॉर्म्युला काय असणार आहे आर एन रेस टू आर. ओके आता ह्या ठिकाणी आपल्याला सेकंड पुढचा दिलेला आहे n permutation with constant repetition. Okay, suppose that q1 q2 up to qr are mn negative integers such that n is equal to q1 q2 up to qr and a1 a2 up to ar are t distinct objects such that a1 is repeated q1 times. Okay, a2 is repeated q2 times and up to कुठपर्यंत सांगितलंय AR is repeated up to QR. Okay times. Then nth permutation with constant representation is given by P is equal to काय दिलेलं आहे in bracket n comma q1 q2 up to QR. Okay is equal to n factorial divided by q1 q2 up to QR. आता लक्षात घ्या आपल्याला ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी एक एक लेटर्स आहेत ते आपले काय आले की एन टाइम्स रिपीट झालेले आहेत. ओके म्हणजेच फॉर एक्झाम्पल जो आपला जो एखादा लेटर आहे एखादा वर्ड नंबर आहे सपोज असं कन्सिडर करा तो q1 टाइम्स आपला रिपीट झालेला आहे. ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सपोज ह्या ठिकाणी सपोज हा वर्ड घेतला इथेच आपल्याला सपोज हा वर्ड आहे ह्याच्यामध्ये एस किती टाइम्स रिपीट आहे तर 2 टाइम्स रिपीट आहे. यू किती टाइम्स रिपीटेड तर 1 टाइम आहे. पी किती टाइम्स रिपीटेड आहे तर 2 टाइम्स रिपीटेड आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे की ह्या ठिकाणी किती वेळा आपले लेटर्स किती वेळा रिपीट झालेले आहेत ह्या ठिकाणी बघायचं आहे आणि आपल्याला आपला जो परम्युटेशन आहे तो आपल्याला फाइंड करून घ्यायचा आहे. फॉर्म्युला काय दिलेला आहे P of n, q1 q2 up to r is equal to दिलेला आहे n factorial divided by q1 factorial into q2 factorial up to qr factorial. ओके तर आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे तो तुमचा जे तुम्हाला स्ट्रिंग्स दिलेले असतात त्या स्ट्रिंग्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला नेसेसरी आहे. एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करूया त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच कळून येईल. ओके खाली दिलेले आपल्याला मल्टिनॉमियल प्रिन्सिपल दिलेलं आहे. मल्टिनॉमियल प्रिन्सिपल मध्ये आपण आपल्याला काय सांगितलेलं आहे इफ n इज अ पॉझिटिव्ह इंटिजर देन x1 प्लस x2 प्लस अप टू xm रेस टू n इज इक्वल टू समेशन ऑफ n काय सांगितलेलं आहे n कॉमा n1 n2 अप टू nm इंटू x रेस टू 1 रेस टू n into x raised to 2 the base n raised to 2 up to x raised to m to the base nm. Okay is equal to n is equal to काय दिलेलं आहे n1 n2 up to nm.
ओके. सो दॅट्स वाय आपला जो कॉम्बिनेशन्स आहे सी इज इक्वल टू आपल्याला काय मिळतोय, कॉम्बिनेशन्स इज इक्वल टू एन फॅक्टोरियल डिवाइड बाय एन वन फॅक्टोरियल इंटू एन टू फॅक्टोरियल अप टू एन एम फॅक्टोरियल. ओके. इट इज कॉल्ड एज अ मल्टिनॉमियल कोएफिशियंट. ओके. आता एक क्वेश्चन सॉल्व करून बघूया. फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ लेटर्स इन द वर्ड. एक वर्ड दिलेला आहे आपल्याला. ओके. TALLASASSEE हा एक वर्ड दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की नंबर ऑफ अरेंजमेंट आपल्याला फाइंड करायचे आहेत. ओके. तर नंबर ऑफ अरेंजमेंट फाइंड करण्यासाठी जो आपला परम्युटेशनचा फॉर्म्युला होता, किती लेटर्स आहेत टोटल आपल्याकडं, तर टोटल 11 लेटर्स आहेत, राईट. अप टू अमंग 11 लेटर्स आपल्याला कोणते कोणते लेटर्स रिपीटेड मिळत आहेत, तर टी हा आपल्याला 1 टाइम रिपीट मिळतोय, ए हा आपल्याला 3 टाइम्स रिपीट मिळतोय, राईट. एल हा आपल्याला 2 टाइम्स रिपीट होतोय, ए सुद्धा आपल्याला 3 टाइम्स रिपीट झालेला आहे, एच हा 1 टाइम रिपीट झालेला आहे, एस हा 2 टाइम रिपीट झाला आणि ई हा 2 टाइम रिपीट झालेला आहे. ओके. सो दॅट्स वाय आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा प्रत्येक लेटर किती वेळा रिपीट झालेला आहे तो फर्स्ट फाइंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परम्युटेशन्स फाइंड करायचे. मग कोणता लेटर किती वेळा रिपीट झालेला आहे, सपोज फर्स्ट कन्सिडर करा तुमचा ए हा 3 टाइम्स रिपीट झालेला आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट नंबर तुम्ही किती घेतला, तुम्ही 3 घेतलात, कॉमा. सेकंड कोणता आहे, सपोज आपण कन्सिडर करूया की एल हा 2 टाइम्स रिपीट आहे, एस सुद्धा 2 टाइम्स आहे आणि ई सुद्धा 2 टाइम्स आहे. सो दॅट्स वाय 2 टाइम्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जे लेटर्स 1 टाइम रिपीट झाले ते 1 टाइम घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपला जो पीचा फॉर्म्युला होता, तो पीचा फॉर्म्युला काय होता, एन फॅक्टोरियल डिवाइड बाय क्यू फॅक्टोरियल इंटू क्यू टू फॅक्टोरियल अप टू क्यू आर फॅक्टोरियल. सो दॅट्स वाय त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करायचं, या ठिकाणी एन फॅक्टोरियल किती असणार आहे, तर 11 फॅक्टोरियल, राईट. सो दॅट्स वाय फर्स्ट वी हॅव टेकन हिअर 11 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय Q1 फॅक्टोरियल किती असणार आहे, तर 3 फॅक्टोरियल, Q2 किती असणार आहे, तर 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. यांचं आपल्याला काय करायचं, आन्सर काढायचं. ओके. या ठिकाणी आपले जस्ट सिम्पली कॅल्क्युलेशन्स करून घ्या आणि जे काय आपला कॉन्स्टंट येईल तो तुमचं काय असणार आहे, ते नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ युअर लेटर असणार आहे. ओके. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिरेक्टली तुम्ही त्यांचा कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करू शकता बाय युअर कॅल्सी. ओके. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे, in how many ways can 23 different books be given to 5 students so that two of the students will have 4 books and each sorry 4 books each and the other 3 will have 5 books each. ओके. आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, 23 डिफरंट बुक्स आहेत, किती आहेत, तर 23 डिफरंट बुक्स आहेत. आपल्याला ते 23 बुक्स आपल्याला काय करायचे आहेत, 5 स्टुडंट्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर काय करायला सांगितलंय की त्यातल्या जे 5 स्टुडंट आहेत, 5 स्टुडंटपैकी दोघांना काय झाले पाहिजे, की 4 बुक्स ईच, प्रत्येकाला 4 बुक्स गेले पाहिजेत. ओके. आणि जे बाकीचे उरलेले 3 आहेत त्यांना आपल्याला 5-5 बुक्स, आपल्याला प्रत्येकाला 5 बुक्स गेले पाहिजेत. आपल्याला असं सांगितलेलं आहे. आता हा सगळा पार्ट काय आहे आणि आपल्याला अरेंजमेंट विचारलेलं आहे, की काय असणार आहे, की किती आपल्याला अरेंजमेंट आपल्याला करता येऊ शकतात, राईट. सो दॅट्स आपण काय करतोय, की पी ऑफ 23. 23 का, तर कारण की टोटल बुक्स किती आहेत, तर 23 बुक्स आहेत. सो दॅट्स वाय 23. आता 5 स्टुडंटपैकी 2 स्टुडंटला किती द्यायचे, आपल्याला 4 बुक्स आपल्याला काय करायचे, 2 स्टुडंटला देऊन द्यायचे, राईट. तर 2 स्टुडंटला जर 4 बुक्स दिले तर त्यांच्या आपल्याकडे किती व्हॅल्यू मिळणार आहेत, तर 4 आणि 4. त्याच्यानंतर 3 स्टुडंटला आपल्याला किती द्यायचे, तर 5 बुक्स इच द्यायचे, राईट. सो दॅट्स वाय पुढे आपल्याला किती मिळाले, 5, 5, 5. सो दॅट्स वाय या ठिकाणी आपण 3 वेळा 5 घेतलेले. आता आपल्याला काय काढायचंय, तर परम्युटेशन काढायचंय. परम्युटेशनच्या फॉर्म्युल्यानुसार या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, 23 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल. ओके. म्हणजेच काय, ह्यांचं जे काय कॉन्स्टंट मिळेल तो तुमचा काय असणार आहे, तुमचा नंबर ऑफ डिफरंट अरेंजमेंट्स आपल्याला मिळणार आहेत. ओके. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, इन हाऊ मेनी वेज कॅन 14 मेन बी partitioned into 6 teams where the first team has 3 members, the second team has 2 members and the third team has 3 members and fourth and fifth and sixth teams each have 2 members.
ओके. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, की 14 मेन आहेत आपल्याकडे आणि 14 मेनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, की 6 टीम्स आपल्याला डिस्ट्रिब्यूट करायचे आहेत. ओके. त्यातल्या फर्स्ट टीममध्ये किती असणार आहेत मेंबर्स? तर 3 मेंबर्स असणार आहेत. सेकंड टीममध्ये 2 मेंबर्स आपल्याला असणार आहेत. थर्ड टीममध्ये आपल्याला 3 मेंबर्स असणार आहेत. फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ टीममध्ये आपल्याला 2 मेंबर्स इच असणार आहेत. राईट. सो दॅट्स वाय फर्स्ट टीममध्ये आपल्याला किती मेंबर्स आहेत? तर 3 मेंबर्स आहेत. म्हणजे आपल्या Q1 किती येणार आहे या ठिकाणी? तर 3. आणि सेकंड टीममध्ये 2 आहे. Q2 आपल्याला मिळणार आहे 2. Q3 मिळणार आहे 3. Q4 असणार आहे 2. Q5 असणार आहे 2 आणि Q6 असणार आहे 2. ओके. आणि आपल्याला किती अरेंजमेंट्स मिळणार आहे? P ऑफ 14 एन आपल्याला असणार आहे 14 आणि नंतर Q1, Q2, Q3 आणि Q4 आणि Q5, Q6 हे जे आपले असणार आहेत ते आपले आहेत जे आहेत ते आपण इथं पुट ऑन करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपला जो सिम्पली जो परम्युटेशनचा पार्ट आहे तो आपण बाय कॅल्क्युलेशन तुम्ही फाइंड करू शकाल. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक क्वेश्चन दिलेला आहे की जो जरा दिसताना वेगळा वाटतोय पण त्याचं तेवढंसं डिफरंट असं काहीच नाही. काय सांगितलेलं आहे? फाइंड कोएफिशियंट ऑफ x1 raised to 2 x2 x3 into x4 raised to 3 आणि x5 raised to 3 in x1 plus x2 plus x3 plus x4 plus x5 raised to 10 bracket raised to 10 also find the number of terms. आता आपल्याला कोएफिशियंट्स काय सांगितलेले आहेत ह्या पूर्ण ह्याचे की पी ऑफ किती मिळणार आहे ह्या ठिकाणी आपल्याला 10. ओके. 10 मधून आपल्याला फर्स्ट किती असणार आहे त्या ठिकाणी 2. नंतर सेकंड टर्मला किती मिळाली आहे पॉवर आपल्याला? तर 0. कारण की x2 ला पॉवर काय आहे? तर 0 आहे. सो दॅट्स वाय पुढे आपल्याला 0 मिळते. x3 ला किती आहे पॉवर? तर 1. आणि नंतर किती आहे? 3 आणि नंतर लास्ट वन आहे 3. कारण की जे पॉवरच्या टर्म जे आहेत आपण घेतलेले आहेत. x1 ची पॉवरची टर्म किती होती? 2. सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी 2 घेतलेले आहे. x2 ह्या ठिकाणी अवेलेबलच नाही म्हणजेच x2 ची जी टर्म असणार आहे ती किती असणार आहे? तर 0. x3 ची पॉवरची टर्म किती आहे या ठिकाणी? 1 आहे. नंतर x4 ची आहे 3 आणि x5 ची आहे 3. सो दॅट्स वाय 3 3 आणि हे 1 हे असं आपण सगळं घेतलेले आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला परम्युटेशन फाइंड करायचं. सो दॅट्स वाय 10 फॅक्टोरियल डिवाइड बाय पूर्णपणे ही जी सगळी टर्म आहे ती घ्यायची. ओके. आणि त्याच्यानंतर जो आपला कॉन्स्टंट येईल तो काय असणार आहे? तो आपल्याला नंबर ऑफ कोएफिशियंट्स आपल्याला भेटले. मग आपल्याला नंबर ऑफ टर्म्स कसं काढणार आहोत? तर C ऑफ 10 प्लस 5 मायनस 1 कॉमा 10 इज इक्वल टू किती मिळणार आहे आपल्याला? 1001. ओके. कॉम्बिनेशनचं ह्या ठिकाणी फॉर्म्युला यूज करा आणि आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला कॉम्बिनेशन फाइंड करून घ्यायचे. ओके. त्याच्यानंतर पुढचा आपला पार्ट सांगितलेला आहे कॉम्बिनेशन विथ अनलिमिटेड रिपिटेशन. कॉम्बिनेशन काढायचे आपल्याला विथ अनलिमिटेड रिपिटेशन. ओके. काय सांगितलेलं आहे फॉर्म्युला बघा. द नंबर ऑफ आर्थ कॉम्बिनेशन्स ऑफ n डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स विथ अनलिमिटेड रिपिटेशन C of n minus 1 plus r, n minus 1. ओके. आता काय सांगितलेलं आहे बघा. कन्सिडर 5 कॉम्बिनेशन्स ऑफ सेट विथ 4 एलिमेंट्स. ओके. फर्स्ट सेटमध्ये आपल्याला किती दिले आहेत? तर 2 पॉईंट्स दिलेले आहेत आपल्याला. नंतर 2 मध्ये आपल्याला एक दिलेला आहे. 3 मध्ये एकही अवेलेबल नाहीये आणि आपल्याला 4 मध्ये 2 आपल्याला कॉम्बिनेशन्स अवेलेबल आहेत. ओके. तर आता इथे ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की 0 रिप्रेझेंट्स अ कॉम्बिनेशन. 3 is equal to 4 minus 1 which is equal to bar to mark 4 different cells. ओके. म्हणजे हे जे बार्स आहेत ते आपल्याला 4 डिफरंट सेल डिफाईन करण्यासाठी किती बार्स यूज करावे लागणार आहेत? तर 3 बार्स यूज करावे लागणार आहेत. राईट. इट इज जस्ट लाईक to make a 4 parts of complete thread, we have to cut it into a 3 positions, right? Each different list containing n minus 1 bar and r star corresponds to an r combinations of set with n elements with when repetition is allowed. The number of such list corresponds to choice of r positions to place r stars from n minus 1 plus r positions that contains r stars and n minus 1 bars. The number of such list is equal to the C n minus 1 plus r comma n minus 1. The number of r combinations of n distinct
objects with unlimited repetition is equal to n the number of negative integer solutions to x1 plus x2 up to xn is equal to r. Number of ways of distributing r similar ball into a numbered boxes is equal to c1 n minus 1 plus r comma r is equal to c in bracket n minus 1 plus r comma n minus 1. तर हे आपल्याला काय दिलेलं आहे प्रूफ ऑफ युअर कॉम्बिनेशन्स विथ अनलिमिटेड रिपिटेशन. आता एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया ह्या टाईपवरती. हाऊ मेनी डिफरंट आउटकम्स आर पॉसिबल फ्रॉम टॉसिंग अ सिमिलर डाईस. ओके, आपल्याला काय सांगितलेलं आहे की किती आउटकम्स मिळणार आहे पॉसिबल असणार आहेत टू फ्रॉम टॉसिंग अ सिमिलर डाईस. डाईस आपल्याला थ्रो केल्यानंतर आपल्याला किती असे आपल्याला आउटकम्स मिळणार आहेत ते विचारलेले आहेत. राईट, पुढे काय सांगितलेलं आहे सोल्युशन मध्ये बघा. दिस इज सम ॲज प्लेसिंग टू सिमिलर आयटम्स इन टू 6 नंबर्ड बॉक्सेस. ओके, विच इज इक्वल टू सी ऑफ 6 minus 1 plus 10 comma 10 which is equal to C of 15 comma 10. ओके, ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे कॉम्बिनेशनचा तो तुम्हाला बाय फॉर्म्युला तुम्ही यूज करू कॅल्क्युलेट करू शकता. ओके, तर म्हणजे डिस्टिंक्ट ऑब्जेक्टसाठी असतील, अनलिमिटेड रिपिटेशनसाठी काही क्वेश्चन्स असतील. आपल्याला कोणता क्वेश्चन कोणत्या फॉर्मॅटमध्ये विचारलेला आहे तो बघायचा आणि त्याच्यानंतर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला आहे तसं आपल्याला ह्या ठिकाणी यूज करायचा. पुढे आपल्याला दिलेलं आहे कॉम्बिनेशन विथ इनडिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. आता काय सांगितले, डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट इन डिस्टिंक्ट सेल. द नंबर ऑफ ways to distribute n distinct object into k distinct cell so that ni objects are placed into cell I, which is equal to n factorial divided by n1 factorial into n2 factorial up to nk factorial. ओके, आता ह्या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, हाऊ मेनी वेज आर देअर टू डिस्ट्रीब्यूट हँड्स ऑफ 5 कार्ड्स ऑफ टू ईच 4 प्लेयर्स फ्रॉम द स्टँडर्ड डेक ऑफ 52 कार्ड्स. ओके, 52 कार्ड्स म्हणून आपल्याला काय करायचे, आपल्याला 5 कार्ड्स आपल्याला काय करायचे डिस्ट्रीब्यूट करायचे. आता त्याच्यामध्ये आपल्या लक्षात घ्या, जो सेल 1 सेल 2 सेल 3 आणि सेल 4 आणि सेल 5 हे आपल्याला काय दिलेले आहेत, आपल्याला प्लेयर्सचे आपल्याला सेल दिलेले आहेत. ओके, आता काय सांगितले, द टोटल नंबर ऑफ वेज to deal 4 players 5 cards each is 52 divided by 5 factorial into 5 factorial into 5 factorial into 5 factorial into 32 factorial. हा याचं जे काय आन्सर असेल ते आपल्याला काय असणार आहे की नंबर ऑफ वेज टू डिस्ट्रीब्यूट हँड्स ऑफ 5 कार्ड्स टू ईच 4 प्लेयर्स. ओके, पुढे आपल्याला दिलेलं आहे इनडिस्टिंग्विशेबल ऑब्जेक्ट्स इन डिस्टिंक्ट सेल. द नंबर ऑफ ways of placing indistinguishable objects into k distinct cells, it is same as number of n combinations for a set of k elements where repetitions are allowed. This means that there are c of n plus r minus 1 comma n minus 1 ways to place r in these distinguishable objects into distinct cell. आता ह्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ मेनी वेज आर देअर टू प्लेस 10 इनडिस्टिंग्विशेबल बॉल्स इन टू 8 डिस्टिंक्ट बिन्स. ओके, आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की 10 बॉल्स आहेत आपल्याला आणि ते काय करायचे, ते आपल्याला 8 डिस्टिंक्ट बिन्स मध्ये काय करायचे, ते पुट ऑन करायचे आणि त्याचे किती वेज असतील असं आपल्याला क्वेश्चन विचारलेलं आहे. वेर आर इज इक्वल टू या ठिकाणी किती मिळणार आहे, 10 इनडिस्टिंग्विशेबल बॉल्स आपल्याला मिळणार आहेत. ओके, सो दॅट्स वाय एन इज इक्वल टू किती आहेत, एन इज इक्वल टू 8 आहेत विच इज डिस्टिंक्ट बीन्स. ओके, आता जेवढे डिस्टिंक्ट बीन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, तर आपले जे बॉल्स आहेत ते आपल्याला पुट ऑन करायचे, त्याचे आपल्याला किती वेज मिळतील ते आपल्याला फाइंड करायचे. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला इनडिस्टिंग्विशेबल सेलच्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे, कॉम्बिनेशन इज इक्वल टू n plus r minus 1 comma n minus 1 which is equal to c of 8 plus 1 minus 1 comma 8 minus 1 which is equal to c of 17 comma 7. ओके, हे जे आपल्याला काय करायचे, कॉम्बिनेशन ऑफ 17,7 आपल्याला फाइंड करायचे. जस्ट इथे सिम्पली आपला कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला पुट करा आणि जे काय आन्सर असेल ते आपलं काय असणार आहे,
तुमचे तेवढे नंबर ऑफ वेज मिळणार आहेत आपल्याला ह्या ठिकाणी. ओके, तर ह्या टाईपचे जे सर्व क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला 1 मार्क्ससाठी सुद्धा विचारले जाऊ शकतात. कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला बेस लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला डिरेक्टली लगेच तुम्हाला तुमचं फायनल आन्सर हे काढता येऊ शकतं. या ठिकाणी आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे. फाइंड कोएफिशियंट ऑफ x raised to 2, y raised to 4 and z raised to 3 in the expansion of x minus 2y plus 3z raised to the power 9. ओके, आपल्याला सोल्युशन मध्ये आपण ह्या ठिकाणी बघून घ्या. बाय युझिंग मल्टिनॉमियल थेरम, जो मगाशी आपण एक थेरम बघितला होता मल्टिनॉमियलचा, त्याच्या थेरम नुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्स मायनस 2y प्लस 3z रेज टू द पॉवर 9 इज इक्वल टू काय असणार आपल्याला, n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय n1 फॅक्टोरियल इंटू n2 फॅक्टोरियल इंटू n3 फॅक्टोरियल. ओके, इंटू एक्स रेज टू n1 इन ब्रॅकेट मायनस 2y रेज टू n2 आणि नेक्स्ट ब्रॅकेट 3z रेज टू n3. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला n फॅक्टोरियल ह्या ठिकाणी किती आहे आपल्याला मिळालेला, तर n फॅक्टोरियल आपल्याला मिळतोय 9, राईट. त्याच्यानंतर पुढे काय असणार आहे, n1 n2 n3 फॅक्टोरियल घेतलेले आपण इंटू मल्टिप्लाय बाय आपला x1 किती आहे, x किती आहे, आपला जो x आहे तो x आपल्याला मिळतोय -2. सो दॅट्स वाय x इज इक्वल टू आपण -2 पुट केले. ओके, त्याच्या सॉरी एक्स आपल्याला या ठिकाणी नाही आपल्याला फाइंड करायचे त्या सगळ्या गोष्टी. सो दॅट्स वाय लक्षात घ्या, जो आपला कोइफिशियंट आहे ह्याचा आपल्याला कोइफिशियंट फाइंड करायचं आहे. सॉरी, म्हणून मी चुकून इथं ह्या ठिकाणी मी एक्स रेज टू x1ला आपण जो कॉन्स्टंट आहे तो -2 बोलले मी बाय मिस्टेकली. लक्षात घ्या, ह्या ठिकाणी जो आपल्या वायचा जो कॉन्स्टंट आहे -2 तो आपण काय केलाय, सेपरेट आउट केलेला आहे. आणि ह्या ठिकाणी 3चा जो झेडचा जो कोइफिशियंट जो मल्टिप्लिकंट आहे तो सुद्धा आपण काय केलाय, सेपरेट आउट केलाय. म्हणजेच आपल्या ज्या वेळेला तुम्ही 2 रेज टू -2 ज्या वेळेला तुम्ही सेपरेट करता त्यावेळेला जी पॉवर टर्म आहे ती सुद्धा आपल्याला त्याच्यासोबत आपल्याला सेपरेट करावी लागते, राईट. त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही 3 जो सेपरेट कराल त्याच्यासोबत तुम्ही n3 जो तुझा पॉवर टर्म आहे तो सुद्धा तुम्हाला सेपरेट आउट करून घ्यावा लागेल. जो फर्स्ट टर्म आपली आहे -2 तो सेपरेट झाल्यानंतर आपल्याला किती पॉवरची टर्म मिळते, n2 मिळते आणि इंटू 3n3 ही हा जो कॉन्स्टंटचा पार्ट आहे तो आपल्याला सेपरेट आउट निघाला. त्याच्यानंतर उरणार काय आहे या पूर्ण पॉलिनॉमियल मध्ये, x⁻n1 y⁻n2 आणि z⁻n3. ओके, आणि आपल्याला ह्या सगळ्या टर्म्स आपण म्हणजे सेपरेट आउट करून झालेल्या आहेत. बट फाइंड कोएफिशियंट ऑफ x⁻2 y⁻4 and z⁻3 फ्रॉम द गिव्हन एक्सप्रेशन वी मस्ट हॅव n1 इज इक्वल टू किती असणार आहे त्यावेळेला 2. कारण की x⁻n1 ला तुम्ही x⁻2 इज इक्वल टू जर कन्सिडर केलं तर त्यावेळेला त्याची पॉवर टर्म काय असणार आहे त्या सेम करावं लागणार आहेत. सो दॅट्स वाय n1 इज इक्वल टू आपल्याला किती मिळतं, 2. n2 इज इक्वल टू किती मिळणार आहे, 4 आणि n3 इज इक्वल टू मिळणार आहे 3. सच दॅट n1 प्लस n2 प्लस n3 इज इक्वल टू 9 विच इज इक्वल टू युअर n. ओके, तर या n आपल्याला किती मिळालं ह्या ठिकाणी, तर 9 मिळालेलं आहे. द रिक्वायर्ड कोएफिशियंट ऑफ गिव्हन एक्सप्रेशन 1, कोएफिशियंट ऑफ x2 y4 सॉरी x⁻2 y⁻4 yz⁻3 विच इज इक्वल टू, आता ह्या पूर्ण एक्सप्रेशन मध्ये आपल्याला आपला आन्सर पुट ऑन करावा लागणार आहे. ओके, n किती आहे, n आहे 9. सो दॅट्स वाय n फॅक्टोरियल म्हणजेच काय असणार आहे ह्या ठिकाणी 9चा फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल, कारण की n1 n2 n3 आपल्याला 2 4 आणि 3 व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय काय असणार आहे, -2 रेज टू n2 किती आहे तर 4. सो दॅट्स वाय -2 त्याच्यानंतर पुढची टर्म आहे आपल्याला 3z, राईट. 3z, सो दॅट्स वाय झेडची टर्म आपल्याला किती आहे या ठिकाणी, त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतंय की 3 कारण की तुमची n3 ची व्हॅल्यू किती आहे तर 3 व्हॅल्यू आहे. सो दॅट्स वाय 3 3.
ओके. त्याच्यानंतर ह्यांचं जे कॅल्क्युलेशन्स करून घ्या. कॅल्क्युलेशन्स करून झाल्यानंतर काय कराल तुम्ही, जो तुमचा कॉन्स्टंट येईल तो तुमचा काय असणार आहे, तुमचा रिक्वायर्ड युअर कोइफिशियंट रिक्वायर्ड जो आपला कोइफिशियंट आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा एक क्वेश्चन आहे. पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड कोइफिशियंट ऑफ x⁻², y⁻3, z⁻4 इन द एक्सप्रेशन ऑफ ax plus by plus cz raised to the power 9. ओके. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला सोल्युशनमध्ये काय सांगितलेलं आहे, बाय युझिंग मल्टिनॉमियल थेरम आपला जो पूर्ण जो तुमचा तुमचं एक्सप्रेशन दिलेलं आहे ax plus by plus cz raised to the power 9 which is equal to आपल्याला काय मिळणार आहे, n फॅक्टोरियल डिवाइड बाय n1 फॅक्टोरियल इंटू n2 फॅक्टोरियल इंटू युअर n3 फॅक्टोरियल. ओके. इंटू ax raised to the power n1, by raised to the power n2 and cz raised to the power n3 by using multinomial theorem. ओके. आता तुमचं n फॅक्टोरियल किती मिळणार आहे या ठिकाणी, तर आपल्याला 9 मिळतोय, राईट. दॅट्स वाय 9 फॅक्टोरियल डिवाइड बाय बाकीच्या टर्म्स ॲज इट इज आपण इथे ह्या ठिकाणी घेणार आहोत, कारण की बाकीच्या कोणत्याही गोष्टींची आपल्याला अजून व्हॅल्यू माहिती नाहीये. ओके. ती आपल्याला फर्स्ट फाइंड करावं लागणार आहे. टू फाइंड द कोएफिशियंट ऑफ x2, x3 and x4 from the given expression we must have n1 is equal to 2, n2 is equal to 3 and n4 is equal to 4. ओके. सच दॅट n1, n2 and n3 which is equal to आपल्याला किती मिळतंय 9. ओके. म्हणजेच तो आपला काय आहे तर n आहे, राईट. सो दॅट्स वाय आपण काय केलं या ठिकाणी n1 इज इक्वल टू 2 पुट केलेलं आहे, n2 इज इक्वल टू 3 पुट केलं आहे आणि n4 इज इक्वल टू 4 पुट करून आपल्याला जे आपले कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला काय केल्या त्या आपल्याला फर्स्ट पुट ऑन करून घेतलेले आहे वरच्या ह्या एक्सप्रेशनमध्ये, एक्सप्रेशन नंबर 1 मध्ये. कोएफिशियंट ऑफ x⁻², y⁻3 and z⁻4 which is equal to 9 factorial divided by 2 factorial, 3 factorial and into 4 factorial into a⁻2, b⁻3 and a⁻4. ओके. म्हणजे आपल्याला किती कोएफिशियंट मिळतो ह्या ठिकाणी 1260 इंटू a⁻2, b⁻3 आणि c⁻4 हा आपल्याला काय मिळतोय कोएफिशियंट ऑफ युअर x⁻2, y⁻3, z⁻4 ह्याचा कोएफिशियंट आपल्याला मिळतोय. ओके. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत मल्टिनोमियल प्रिन्सिपल, मल्टिनोमियल थेरम, त्याच्यानंतर बाकीचे जे काही सर्व आपण डिस्टिंग ऑब्जेक्टचे बघितलेले किंवा रिपिटेटिव्ह तुमच्या स्ट्रिंगमधल्या रिपिटेटिव्ह वर्ड्सचे आपल्याला जो परम्युटेशन्स कसे फाइंड करायचे ते आपण ह्या लेक्चरला बघितलेले आहेत. ओके. अजून जरी काय प्रॉब्लेम असेल ह्या टॉपिक रिलेटेड तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून कळवा. ओके.